काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संग्राम भंडारे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नथुराम गोडसे म्हणून मारू असे धमकी दिल्याने साक्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करत तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह तहसीलदार साहेबराव सोनवणे व पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील घुलेवाडी येथे हरिनाम कीर्तन सप्ताहानिमित्त आलेल्या संग्राम भंडारे महाराज यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत नथुराम गोडसे होऊन तुम्हाला मारू अशी अप्रत्यक्ष धमकी देऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या या कृत्याचा साक्री तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने संग्राम भंडारे यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी करत भविष्यात बाळासाहेब थोरात यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस दिनेश बोरसे, युवक काँग्रेस अध्यक्ष सागर देसले, प्रज्योत देसले, सरचिटणीस पंकज सूर्यवंशी, सुनील बहिरम, राजेंद्र रामोळे, प्रदीप साबळे आदींच्या सह्या आहेत। महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात यांना तथाकथित संग्राम भंडारे म्हणून एका कीर्तनकाराने अप्रत्यक्षपणे धमकी दिली। आम्ही जे सोशल मीडियावर ऐकलं की नथुराम गोडसे व्हावा लागेल आणि महात्मा गांधी करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। त्याला आदरणीय बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की महात्मा गांधी एवढे आम्ही मोठे नाहीत, पण एक विचारसरणी आणि काँग्रेसचे आम्ही एक पाईक आहोत, त्यांच्या विचारधारेवर आम्ही चालणारे आहोत, तत्वावर चालणारे आहोत। आणि कुणी जर कधी नथुराम गोडसे होऊन आम्हाला महात्मा गांधींसारखं करत असेल तर आम्ही हुतात्मा पत्करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं। परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये सगळे शांततेत चालू असताना असं कोणीतरी तथाकथित कीर्तनकार एखाद्या महाराष्ट्राच्या नेत्यांना नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा पद्धतीची जी धमकी देतात हे अशोभनीय आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत। आणि नजीकच्या काळामध्ये आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर समजा काही बरं वाईट झालं तर याला शासन जबाबदार राहील आणि अशा प्रवृत्तीला शासनाने रोखलं पाहिजे। यासाठी आम्ही तालुका दंडाधिकारी सन्माननीय तहसीलदार साहेब साक्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। शासनाने आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि दखल घेतली नाही आणि अशा प्रवृत्ती जर कधी कारवाई झाली नाही तर नजीकच्या काळामध्ये काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या प्रमाणे तीव्र स्वरूपाच्या रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू आणि याचा निश्चितपणे शासनाने दखल घ्यावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं आहे।